तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहे कविवर्य केशवसूत यांचं स्मारक एक्सप्लोर करायला. तर आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये. हे त्यांचं स्मारक आहे. चला तर मी तुम्हाला त्याच्या आतमध्ये कसं आहे काय सर्व दाखवतो. चला या माझ्यासोबत. हे घर बघा, अबंडन घर आहे. चल आम्ही आतमध्ये जाऊन बघणार कसं आहे. चल तरी मग. इथे खूप अंधेर आहे. इथे जेवण बसायची जागा असेल. हे बघा काही नॅचरल लाईट येते घरात. वरती दाखव बघ, नॅचरल लाईट आहे. हे सर्व गावात असतं. हे आंघोळीचं बाथरूम. अंघोळ. हे बघा काही इथे काय आहे, जुन्या जमान्यातलं मंदिर आहे. बापरे, हे त्यांचं घर होतं आणि हे त्यांचं बेडरूम असेल कदाचित. हो, हे बघा त्यांचं बेडरूम इथे. आणि हे आपलं बाथरूम किचन असेल. इथे आहे बेडरूम. इथे बेडरूमच्या वाट्या पण लावल्यात. हे तिथे झोका आहे. बघी. आणि हे त्यांचं हॉल आहे. खूप आलिशान जुन्या जमान्याचं घर आहे. हे बघा झोका पण आहे काय तिथे. हे बघा इथेच तो झोका आहे. काय सांगायची बघा. आपण तुटेल आहे ते. किती जुन्या काळातलं आहे. धपकर आपटशील खाली. नाही, जुन्या काळातले म्हणजे काहीच असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल ना काहीच. चल तर काहीच आपल्याला तर काहीच. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण त्यांचं घर पाहिलं. तसंच आपण मंगेश पाडगावकर कविवर्य त्यांची सुद्धा लेखणी बघू शकतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचीसुद्धा लेख कविता तिथे आपल्याला पाहावयास मिळतात. तसंच पुस्तकांचे गाव म्हणून देखील संबोधले जातं. एकदा नक्की विजिट करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार.